नमस्कार मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. मंडळी, आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशीचक्रातल्या तिसऱ्या म्हणजे मिथुन राशीच्या जुलै 2026 या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत. तसेच यामध्ये सांगितलेली जी काही भविष्यविषयक माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळत असते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन आपल्याला हे व्हिडिओ पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच. आणि त्यामुळेच आपण ठेवू शकता काटेकोर लक्ष आणि करू शकता परिपूर्ण नियोजन या संपूर्ण महिन्याचं. व्हिडिओच्या नंतरच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे ह्या एकाच व्हिडिओमध्ये आपण मासिक व दैनंदिन राशी भविष्याचा आनंद घेणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये या महिन्यात कोणते करायचे आध्यात्मिक धार्मिक उपाय शुभ परिणाम वाढवण्यासाठी, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मंडळी, या व्हिडिओच्या नंतरच्या म्हणजे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण काही महत्त्वाचे व्हिडिओ सुद्धा दिलेले आहेत, त्यांच्या लिंक दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ विवाह, करिअर तसेच या महिन्यातले शुभ मुहूर्त, ते व्हिडिओ सुद्धा अवश्य पाहायला विसरू नका, कारण यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला मिळायला मदत होईल. चला तर मग जाणून घेऊया आजच्या या भागामध्ये जुलै महिन्याविषयी आपल्या राशीसाठी नक्की काय आहे. आपल्या राशीचा स्वामी ग्रह आहे बुध. हा बुध ग्रह 7 जुलैपर्यंत राहणार आहे कुंडलीच्या दुसऱ्या म्हणजे धनस्थानात आणि 7 जुलै नंतर वक्री होऊन तो पुन्हा एकदा आपल्याच मिथुन राशीमधून म्हणजे प्रथम स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे. त्यामुळे व्यापार, उद्योग, व्यक्तिमत्व विकास, नवीन ओळखी, नवीन जागांना भेटी, कागदपत्रांची कामं, बँकेचे व्यवहार, कोर्ट कचेरीची कामं, सरकार दरबारी असलेली कामं, नवीन कामाची टेंडर्स, महत्त्वाच्या चर्चा आणि मीटिंग्स, अशा सर्व व्यावहारिक गोष्टींसाठी हा महिना आपल्या राशीच्या सर्वच मंडळींसाठी अत्यंत अनुकूल आणि शुभ परिणाम देणारा असणार आहे. तेव्हा अवश्य असं योग्य नियोजन करून आधीपासूनच तयारीमध्ये राहा आणि या संदर्भातली एकही संधी आणि वेळ सुद्धा दवडू नका. तर जी मंडळी ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट्स, ॲडव्हर्टिजमेंट्स, प्रिंटिंग अँड प्रेस, तसंच बोलण्याचं जे काम असतं, रेडिओ जॉकी, शिक्षक, प्राध्यापक, लेक्चरर, जर्नलिझम, इन्फ्लुएन्झर किंवा मध्यस्थ, कुठल्याही विषयातले एजंट्स, अशा कार्यक्षेत्रात कार्यरत जी मंडळी आपल्या राशीची आहेत नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने, त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना आपल्या कार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी, तसेच ज्यांना नव्याने या कार्याशी संबंधित गोष्टी सुरू करायच्या आहेत त्यांच्यासाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक राहणार आहे. तेव्हा अवश्य आपला विचार, योग्य नियोजन, अभ्यास करून योग्य मार्गदर्शन घेऊन आपण सुरुवात करू शकता. कार्याचा शुभारंभ करू शकता, श्री गणेशा करू शकता. त्यातच आपल्या भाग्यस्थानाच्या शनी ग्रहावर नुकत्याच बदललेल्या गुरुग्रहाची सुद्धा शुभदृष्टी पडत आहे आणि त्यामुळे आणि पंचम या शुभस्थानाच्या शुक्र ग्रहाची सुद्धा, पराक्रमामध्ये रवी ग्रहाची सुद्धा साथ मिळत राहणार आहे. तेव्हा या सर्व बाजूने मिळणाऱ्या या सर्व ग्रहांची साथ सोबत वैद्यकशास्त्र, मेडिकल, लॉ, हॉटेल व्यवसाय, शेती, ऑटोमोबाईल, कला कौशल्य अशा क्षेत्रासाठी अनुकूल अशी साथ मिळवून द्यायला मदत करेल. थोडक्यात काय तर नोकरी, व्यवसाय, शिक्षण, विवाह, प्रेमसंबंध, गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग आणि सर्व प्रकारच्या लाभ, अशा सर्व गोष्टींसाठी हा महिना आपल्या राशीला अत्यंत शुभ असणार आहे. मात्र मंगळ ग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये राशीच्या व्ययस्थानामध्ये राहणार असल्यामुळे कोणतेही निर्णय अंमलात आणतेवेळी किंवा या प्रकारची कुठल्याही गोष्टी करतेवेळी घाई गडबड मात्र करू नका, नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं. जून महिन्यामध्ये राशी बदल होऊन धनस्थानामध्ये आलेला गुरुग्रह आपल्या धनसंपत्ती आणि कौटुंबिक विषयातले प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत शुभ परिणाम या महिन्यात मिळवून द्यायला मदत करेल. तर हा गुरुग्रह पुढील संपूर्ण वर्षभरासाठी आपल्या राशीला काय शुभाशुभ फळ देणार आहे हे अवश्य जाणून घ्या आणि संपूर्ण वर्षाचं नियोजन करा. त्या व्हिडिओची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे. मुलांच्या प्रगतीसाठी काही महत्त्वाचे निर्णय आपल्याला घ्यायचे असल्यास, तसेच
ज्यांना संततीबद्दल निर्णय घ्यायचा आहे, विवाहाचा निर्णय घ्यायचा आहे, अशा सर्व मंडळींसाठी या महिन्यातील शुक्र, रवी आणि गुरु या तीनही ग्रहांचं गोचर भ्रमण शुभ परिणाम द्यायला मदत करेल. त्यामुळे अवश्य या विषयातले निर्णय घेऊ शकता. गुरुग्रहाचे होणारे राशी परिवर्तन विद्यार्थी मंडळींना सुद्धा बऱ्यापैकी अनुकूल साथ देतील. शिक्षणातील प्रगती, उच्च शिक्षण, कॅम्पस इंटरव्ह्यूज, कॅम्पस सिलेक्शन तसेच शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी जर आपण प्रयत्न करताय तर परिणाम छान मिळतील. मात्र मंगळ ग्रहाचं गोचर भ्रमण नात्यांमध्ये वादावादी वाढवेल, तेव्हा थोडंसं त्या संदर्भात काळजी घेऊन आपल्याला राहायचं आहे आणि रागावर नियंत्रण ठेवायचं आहे. तसेच अग्नी, वाहन, इलेक्ट्रिसिटी, धारदार वस्तू या गोष्टी हाताळताना सुद्धा आपल्या जीविताला काही धोका होणार नाही म्हणून सुद्धा काळजी घ्यायची आहे. तेव्हा दक्षता घ्या. आरोग्याचा विचार करता या महिन्यामध्ये थोडा पित्ताचा त्रास, ब्लड प्रेशर या संदर्भात काळजी वाढीव काळजी घ्यायची आहे. डॉक्टरांचा सल्ला आणि पथ्य पाणी याला सांभाळायचं आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा अशाच पद्धतीने आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याबद्दलची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. यासाठी आणि हे जे मार्गदर्शन आहे हे ऑनलाईन फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता. आणि यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे 9892156163. हा नंबर नेहमीच थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो. म्हणजे या महिन्यामध्ये शेअर मार्केटमध्ये जर आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर फार्मा, फायनान्स, FMCG, IT, केमिकल, इन्फ्रा, ऑइल, स्टील आणि बँकिंग सोबत लॉजिस्टिक हे सेक्टर फायदा मिळवून द्यायला मदत करतील. अर्थात योग्य कन्सल्टंट यांचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना उत्तम अशा लाभाचा राहणार आहे. तर मंडळी, ही होती या जुलै महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेऊया थोडक्यात परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण अचूक ते म्हणजे दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल. महिन्याची सुरुवात 1, 2, 3 जुलै या 3 दिवस जे असणार आहेत यामध्ये थोडीशी काळजी घ्यायची वादावादीच्या संदर्भात. आर्थिक खर्च आणि आर्थिक व्यवहार या काळात कळताय तर फार सांभाळून करायचे, पूर्ण कॅल्क्युलेशन्स करून करायचे. आरोग्याच्या बाबतीतही थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे या दिवसामध्ये. पुढचे 7 दिवस 4 ते 10 जुलै पुन्हा एकदा नवीन उत्साहात कार्याला सामोरे जाण्याकरता अत्यंत उत्तम असे शुभ दिवस असतील. आपल्या कार्याला भाग्याची साथही या काळात उत्तम मिळेल. कुटुंबातील वडीलधारी मंडळी, कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी, मित्रपरिवार यांची मदत, मार्गदर्शन अवश्य घेऊ शकता. तर काही जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याचे योग आहेत, तेव्हा प्रॉफिट बुकिंग करणाऱ्यावरती लक्ष द्या. धार्मिक कार्य, यात्रा यासाठी अवश्य प्लॅनिंग करू शकता. नोकरदार मंडळींसाठी हे दिवस विशेष लाभाचे आणि शुभ राहतील. 11-12 जुलै पुढचे 2 दिवस आरोग्य, गुंतवणूक, नातेसंबंध, आर्थिक खर्च यावर मात्र काटेकोर लक्ष ठेवून आपल्याला व्यवहार करायचे आहेत. मात्र कामानिमित्ताने बाहेरगावचे प्रवास फायद्याचे राहतील. 13 ते 18 जुलै हे पुढचे 6 दिवस उत्तम लाभ देणारे असतील, आनंदी वातावरणाचे असतील आणि ते अनुभव सुंदर असे मिळणारे असतील. स्वतःच्या व्यक्तिमत्वावरती अवश्य काम करा. समाजातील कामाच्या ठिकाणी पतप्रतिष्ठा मिळवून देणारे हे दिवस असतील. कुटुंबासाठी महत्त्वाचे आर्थिक निर्णय घ्यायला अवश्य प्राधान्य द्या. पुढचे 2 दिवस 19-20 जुलै घरासाठी महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी शुभ आणि अनुकूल असतील. मात्र घरगुती वातावरणात थोडीशी चिडचिड वाढलेली दिसेल. 21, 22, 23 जुलै विद्यार्थी, गुंतवणूकदार, नोकरदार यांच्यासाठी शुभ आणि अनुकूल राहतील. नवीन गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग, स्पर्धा परीक्षा, इंटरव्ह्यूज, कॅम्पस सिलेक्शन्स यासाठी हे दिवस लाभाचे असतील, तेव्हा पूर्ण तयारीमध्ये राहा. 24-25 जुलै आरोग्याच्या दृष्टीने बिलकुल हलगर्जीपणा करू नका. आर्थिक व्यवहार, नातेसंबंध, आरोग्य या संदर्भात काळजी घेऊनच आपल्याला राहावं लागेल. 26, 27, 28 जुलै पुढचे 3 दिवस महत्त्वाची कामं करण्यासाठी, लोकांशी गाठीभेटी करण्यासाठी, महत्त्वातल्या विषयांच्या चर्चा करण्यासाठी, व्यावसायिक, वैवाहिक, कोर्ट कचेरी या संदर्भातले निर्णय घेण्यासाठी अत्यंत शुभ राहतील. 29-30 जुलै वादावादीपासून थोडं स्वतःला लांब ठेवा. आरोग्याच्या आणि महत्त्वाच्या व्यवहाराच्या संदर्भात काळजीने राहा. तर महिन्यातील शेवटचा दिवस 31 जुलै महत्त्वाच्या कामासाठी अत्यंत शुभ असणार आहे, त्यामुळे अवश्य काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. तर एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी सुद्धा शुभ दिवस. मंडळी, ही होती जुलै महिन्यातील
दैनंदिन राशी भविष्याची मिथुन राशीची माहिती. आता माहिती करून घेऊया आध्यात्मिक उपाय शुभ परिणाम वाढवण्यासाठी. म्हणजे या महिन्यामध्ये आपल्याला गणेशाची आणि हनुमंताची उपासना वाढवायची आहे. यासाठी रोज संकटनाशक गणपती स्तोत्र, गणपती अथर्व शीर्ष, हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र यांचं अवश्य पठण करा. तर ओम गंग गणपतये नमः आणि ओम हम हनुमंताय नमः या मंत्राचा जप करायला विसरू नका. म्हणजे ही होती मिथुन राशीची जुलै महिन्यातली माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर कार्यालयाच्या संपर्क नंबरवर 330 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवलं जाईल. मंडळी, चातुर्मास सुरू होतोय. आपली आध्यात्मिक बैठक वाढवण्यासाठी आध्यात्मिक साधना, उपासना आणि मंत्र साधना करण्याकरता अत्यंत उपयुक्त असं हे पुस्तक आहे. याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम 700 ओव्यांचा ग्रंथ 151 रुपये फोन पे करून आपण घरपोच मागवू शकता. तर अष्टोत्तर शतनामावली हे पुस्तक सुद्धा 151 रुपये फोन पे करून आपण अवश्य मागवा. तसे शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रता वाढीसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवतो ते श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख आणि हे धूप दीप पात्र हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर अवश्य आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. मंडळी, असा हा जुलै महिना आपल्या मिथुन राशीला आनंदाचा, भरभराटीचा, सुखाचा आणि समृद्धीचा जावो ही भगवंताचरणी प्रार्थना. कळावे लोभ असावा. धन्यवाद.